शिवबांची माता भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याचा पताका नवी अभिमानाने डोलते, लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. होय, आम्ही आलोय तुमच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ. ही स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हास लाभले. ही आई जगदंबेची कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, या मराठी मातीच्या उंबरठ्यावर अनेक परकीय सत्ता ध्येय नाचत होत्या. मराठी भाषेचं सैन्य मुघलांच्या आरमारात खितपत पडलेलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होते. अशा काळामध्ये आमचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी माळसाराणी आणि वडील लखुजीराव जाधव यांच्या घरी झाला. आमच्या जन्मावेळी सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळे, युद्धांचे डावपेच, सल्लामसलती, दैत्याची गाराणी आणि न्यायनिवाडे ते नित्याचे. हे असं होतं आमचं बालपण. आम्ही युद्धकला तर शिकलोच होतो, त्याबरोबर 700च्या वर आम्ही मुलींची फौजही तयार केली होती. सकाळी सकाळी आम्ही घोड्यावरून रपेट मारायला जायचो, तेव्हा गावकुसातल्या काही बायका नाक मुरडायच्या तर काही म्हणायच्या, त्या पोरीचं कसं होणार. पण आम्ही निश्चय केला होता, स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करता आले पाहिजे. आई माळसाराणींच्या इच्छे खातर आम्ही मराठी, अरबी, संस्कृत, उर्दू, पारशी, कन्नड या प्रकारच्या 6 भाषाही शिकलो. रामायण महाभारताबरोबरच कबीरांचे दोहे, नामदेवांची गाथा, कुराण, बायबलही वाचले आणि ते समजावूनही घेतले. यानंतर आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परकीयांची चाकरी आम्ही का करायची? झुंजीत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारे आपण, आणि सत्तेवर असतो तो शाह बादशाह. हा कसला न्याय? ही कसली दादागिरी ह्यांची? हे सगळे विचार आमच्या मनामध्ये वाद निर्माण करत होते. आम्हास प्रश्न पडला. आम्ही वडिलांना विचारले, हे कोणी का संपत नाही? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? त्यावर वडिलांनी उत्तर दिलं, बाळा, हा समाज एक संघ नाही, तो विखुरला गेला आहे. जात धर्माची उतराण पक्की झाली आहे. स्वातंत्र्याची ओढ नाही, पारंत्र्याची चीड नाही. जिजा, समाजाला बांधून ठेवतो तो एक विचार. आम्ही पुन्हा विचारलं, या विचारासाठी आम्ही काय करावं? यावर वडिलांनी शब्दांची जुळवणी करत पुन्हा उत्तर दिलं, जिथे रयतेचा छळ होतो, रक्तांची पाठ वाहतात, मातीतून उमलणाऱ्या सहस्त्र कोंबांना जगण्याचे दान मिळते, गवतातून उमलणाऱ्या फुलांनाही भाले फुटतात, ते म्हणजे स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे. पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही. यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात. मानव जातीला पेटावं लागतं. मुरदाट शरीराला जागं व्हावं लागतं. हातात पेटत्या मशाली घ्यावे लागतात. मनात विचार केला, हे मृदाई, किती सोसलंस. यवनांनी कापून फेकून दिलेल्या माझ्या लेकरांची प्रेतही तू वाहून गेलीस. अब्रू लुटून नेलेल्या लेकी सुनांना काठावर स्थान दिलंस. पेटती आगी विझवत राहिलीस, काठावर स्मशान बनवलंस. पण आता खूप झालं. आता विझत बसायचं नाही, तर आता पेटायचं. आता फक्त पेटायचं. आणि कसं पेटायचं हे मी तुला सांगेन. शहाजीराजांना आमचा हा विश्वास ठाऊक होता. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनामध्ये स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला. आम्हाला विलक्षण डोहाळेही लागले. आमचे डोहाळेच वेगळे होते. आम्हाला मेवा, मिठाई, सुगंधी सरबते ही नको होती. आम्हाला धनुष्यबाण, तलवार, भाले घेऊन